नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पावसाळा चालू झाला की रानभाज्या यायला सुरुवात होतात आणि त्या भाज्या मोजक्याच पिरियडमध्ये असतात. तर त्यातलीच आज आपण टाकळ्याची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत. तर हे बघा, इथे मी टाकळ्याची भाजी चांगली साफ करून घेतली आहे आणि इथे कांदा, लसूण, मीठ, मिरची आणि ओलं खोबरं हे घेतले आहे. आता आपण ही टाकळ्याची भाजी आहे ती स्वच्छ धुवून बारीक मी कापून घेतलेली आहे. ही बघा, अशी मी बारीक अशी कापून घेतली. आता आपण ह्या भाजीला फोडणी घालून घेऊया. तर इथे मी एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी तेल घालते. तेल गरम छान असे झाले आहे. आता त्यामध्ये आपण कांदा घालूया. कांदा ह्या भाजीमध्ये थोडंसं जास्त लागतो, त्यामुळे तुम्ही जास्त घाला, मग भाजीला छान अशी टेस्ट येते. तर इथे मी 2 मिनिट हा कांदा चांगला भाजून घेते आणि त्यावरती मी लसूण घालते आणि हिरवी मिरची घालते आणि हे आपण चांगले 2 मिनिट फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, छान असे झाले आहे फ्राय. आता यामध्ये आपण टाकळ्याची भाजी आहे ती घालून घेऊया. ही भाजी औषधी आहे. तर हे बघा, आता इथे आपण ही भाजी आहे ही चांगली 2 मिनिट अशी तेलावरती परतून घेणार आहोत. हे बघा, छान परतून झाली आहे. आता आपण यामध्ये थोडेसे पाणी घालणार आहोत, कारण ही भाजी शिजायला थोडीशी जड असते, म्हणून यामध्ये थोडे पाणी घालायचे आहे. मग ती छान अशी शिजली जाते आणि चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया आणि परत मिक्स करून घेऊया ही भाजी. आणि वरती आपण झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट ही भाजी वाफ देऊन घेणार आहोत. तर ही बघा, इथे 3 ते 4 मिनिट झाले आहेत. हे बघा, छान अशी भाजी झाली आहे. आता यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत. तर मी खोबरं घालते यामध्ये. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तर हे बघा, आता परत आपण ही भाजी 2 मिनिट छान अशी परतून घेणार आहोत आणि परत झाकण ठेवून देणार आहोत. मग आता ही भाजी तयार आहे. तुम्हाला जर ही भाजी कुठे मिळाली तर तुम्ही ही भाजी नक्की करून खा. खूप औषधी असते. चवीला सुद्धा ही भाजी खूप छान लागते. तर हे बघा, इथे आता ही भाजी करून तयार आहे. किती छान अशी झाली आहे बघा. आता आपण सर्व करून घेऊया भाजी. तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.